लेहमध्ये सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली, पण बेकायदेशीर अटकेविरोधात कोल्हापूरमध्ये निषेध मोर्चा निघाला। इंडिया आघाडीच्या वतीने या निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी या क्षणी करण्यात आली आहे। केंद्राच्या मोदी सरकारनं सोनम वांगचुक यांना संविधानातल्या सर्व ज्या तरतुदी आहेत त्या बाजूला ठेवून अटक केलेली आहे आणि ती सुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केलेली आहे। सोनम वांगचुक यांनी भाजपनं जे निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आश्वासनं दिली होती की तुम्हाला लडाखला आम्ही राज्याचा दर्जा देऊ, त्याचबरोबर 6व्या परिशिष्टामध्ये तुमचा समावेश करू, या दोन आश्वासनं दिलेली होती। परंतु ही दोन्ही आश्वासनं भाजपनं आपल्या सवयीप्रमाणे पायदळी तोडवलेली आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।